महाराष्ट्र के बुल्डाना जिले के चिखली के शेलगांव जहांगीर में दलित महिला पर हुए हमले को लेकर विवाद गहरा गया है। आरोप है कि शिवसेना के एकनाथ शिंदे गुट से जुड़े एक स्थानीय नेता ने महिला पर जानलेवा हमला किया। पीड़िता के दोनों हाथ फ्रैक्चर बताए जा रहे हैं और शरीर पर गंभीर चोटों के निशान है। आरोप यह भी है कि उसकी बेटी के साथ दुष्कर्म का प्रयास किया गया। मामले को लेकर ऑल इंडिया पैंथर सेना ने पुलिस प्रशासन पर कार्रवाई में देरी का आरोप लगाया है। संगठन का कहना है कि घटना के कई दिन बाद भी मुख्य आरोपी गिरफ्तार नहीं हुआ है, जबकि पहले भी पीड़िता ने आरोपी के खिलाफ शिकायत दर्ज कराई थी। पैंथर सेना ने राज्य सरकार, गृह विभाग और अनुसूचित जाति जनजाति आयोग से तत्काल संज्ञान लेने की मांग की है। संगठन ने चेतावनी दी है कि यदि आरोपियों की जल्द गिरफ्तारी नहीं हुई तो बुल्ढाणा समेत महाराष्ट्र के विभिन्न जिलों में बड़े स्तर पर आंदोलन किया जाएगा। महाराष्ट्रामध्ये हादरून टाकणारी घटना चिखली या ठिकाणी घडलेली। शेलगाव जहागीर गावात उषाताई साळवे यांच्यावर प्रति खैरलांजी सारखा हल्ला झालेला आहे। काही वर्षापूर्वी 70-80 हजार रुपये व्याजाने घेतले आणि ते पैसे फेडले सुद्धा, परंतु त्या व्याजाने घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात रमेश साळवे यांनी खरेदी खत करून दिलं होतं आणि असं ठरलं होतं की हे पैसे दिले की खरेदी खत परत दिलं जाईल। परंतु त्या सावकारबाईने, जी पोलीस खात्यात आहे असंही समजतंय, त्यांनी त्या आमच्या रमेश साळवे यांची जमीन एका शिवसेनेच्या इथल्या तालुका अध्यक्ष मानणाऱ्या शिराळे, काय नाव, शिवाजी शिराळे याला परस्पर विकली आणि त्याच्यानंतर रमेश साळवे आणि उषाताई साळवे, प्रतीक्षा साळवे या 3 बापलेकांनी हा लढा सुरू केला। त्यांच्याकडे जगण्याचा आधार काहीच नव्हता। एक 2 एकर काहीतरी गुंठे जागा, 2.25 एकर जागा, याच्या पलीकडे त्यांना कोणताही आधार नाही आणि ती जमीन मिळावी म्हणून गेल्या 2 वर्षापासून, अनेक वर्षापासून ते संघर्ष करतायत। त्यांचा ताबा सुद्धा त्या जमिनीवरती कायम आहे। अनेकांच्या सह्या नाहीत, खोटे खरेदी खत केलेले। या शिवाजी शिराळेने सांगितलं की मी खरेदी खत खरं केलंय आणि खरेदी खत केलंय म्हणून त्यांनी जो अकाउंट नंबर दिला 2024 ला मलकापूर बँकेतून आमचा त्या ठिकाणी पैसे भरलेत असं जे सांगितलंय, परंतु ज्यावेळेस रमेश साळवे यांनी माहिती घेतली तर असं समजतंय की 2023 लाच ती बँक बंद झालेली, ती शाखा बंद झालेली। आणि असं असताना या भागामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यात हा शिवाजी शिराळे या खासदार प्रतापराव जाधवचा निकटवर्ती आहे, एकनाथ शिंदे गटाचा हा पक्ष, आणि त्या बळावरती गोरगरिबांच्या जमिनी लुटायच्या, गोरगरिबांच्या दलितांच्या जमिनी लाटायच्या, स्थानिकच्या चिखली अंतर्गत पोलिसांना मॅनेज करायचं, इथल्या एसडीएमला मॅनेज करायचं, इथल्या तहसीलदारला मॅनेज करायचं आणि त्यांना असणारं हेअरिंग येऊ द्यायचं नाही, पंचनामा होऊ द्यायचा नाही, निकाल लागू द्यायचा नाही। म्हणजे हे लोक कटाळतील आणि आमच्या जमिनी आम्हाला सोडून देतील, परंतु हक्काची त्यांची जमीन का सोडायची म्हणून हे कुटुंब लढत आहे। धक्कादायक ही पार्श्वभूमी सांगायचं कारण की आज जे काही घडलंय आणि जे माझ्या डोळ्यांनी बघितलंय तेवढं भयंकर आहे की प्रति खैरलांजी सारखी घटना त्यांनी घडवली आहे। शेतात असलेल्या उषाताई साळवेवर एवढा भ्याड हल्ला केलाय की तिच्या पूर्ण मांड्या, तिच्या गुप्तांगात काट्या, अक्षरशः रॉडने हल्ला केलेला आहे। ते जर फोटो बघितले, ते जर व्हिडिओ बघितले तर पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहत नाही, एवढा क्रूर हल्ला केलाय। ती आता चिंचोले नावाच्या चिखलीच्या हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाशी त्या ठिकाणी झुंज देते। एकीकडे महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे, सगळ्यांचे प्रश्न त्या अधिवेशनात आहेत, पण 4 दिवस झालं एकनाथ शिंदे गटाच्या या तालुका अध्यक्षांनी प्रति खैरलांजी घडवली आहे। दोन्ही हात फ्रॅक्चर आहेत बिचारीचे, तिला ऑपरेशन सांगितलंय, ती जगेल का मरेल की राहील काहीच कळत नाही। आणि असं असताना ना लोकप्रतिनिधी भेटलाय। दुर्दैव आहे की चिखली मतदारसंघाची आमदार ही एक महिला आहे, श्वेताताई महाले। 4 दिवसात त्या अधिवेशनात या मुद्द्यावर बोललेल्या नाहीत, याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही। या मतदारसंघाचा खासदार
प्रतापराव जाधव ह्या पीडित कुटुंबाला भेटायला आलेला नाही, याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? एकीकडे एकनाथ शिंदे सांगतात मी लाडका भाऊ आहे. अरे पण दलितांच्या लेकी तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का? तुमच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष जर रोहनने आमच्या आया बहिणीला मारत असेल, बलात्काराच्या धमक्या देत असेल, हे महारांनो हे धडग्यांनो तुम्ही मारलात का म्हणून हल्ला करत असेल, आज 4 दिवस झालं तरी त्याचा हकलपट्टी पक्षातून होत नाही. उलट पोलिसांवरती दबाव आणण्याचं काम इथले लोकप्रतिनिधी आणि नेते करतायत आणि म्हणून तो या ठिकाणी 4 दिवस झालं फरार आहे. मी आताच डीवायएसपीला बोललोय, एसपींना बोललोय, त्याला असणाऱ्या सगळ्या प्रशासनाला बोललोय, परंतु यांच्यावरती राजकीय दबाव आहे म्हणून त्याच्यावर एक राजकीय वरद असते म्हणून तो मारच सुटलाय. 26 तारखेला एक केस केली त्यांनी, 26 तारखेला तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्या एफआयआरच्या नंतर त्याला अटक करायला पाहिजे होती, अटक झाली नाही. त्याच्या आधी 14 एप्रिलला घर जाळलं, गाव साक्षीदार आहे, गाव सांगतंय, पूर्ण गाव इथं उभा आहे, तरी सुद्धा त्याला अटक झाली नाही. अॅट्रॉसिटी घडणार याची माहिती असताना सुद्धा पोलिसांनी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. महाराष्ट्रात आज काय सुरू आहे दलितांचं? आमचा हा मुद्दा पटलावर नाही. आज खितपत पडली आमची भगिनी आणि तिला न्याय द्यायला कुणीही पुढे येत नाही. आणि म्हणून ह्या घटनेला मी आज वाचा फोडली. या शिराळेला 24 तासाच्या आत, 12 तासाच्या आत जर अटक केली नाही, किती गंभीर आहे की तिचे 2 हात फ्रॅक्चर आहेत, तिच्या गुप्तांगावर वार आहेत, तिच्या शरीरावर हल्ला आहे, ती आता जगेल की काय सांगता येत नाही. आणि असं असताना सुद्धा एक किरकोळ 326चा गुन्हा दाखल केलाय, 307 सुद्धा दाखल केला नाही. आणि गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यावर किती तास बसवलं तुम्हा दोघाला? 8 तास. 8 तास रात्री 1 वाजेपर्यंत बसवलं. पूर्ण सांगा कॅमे 2 वाजेपासून रात्री 1 वाजेपर्यंत बसवलं. साहेबांना मी पूर्ण सांगितलं, साहेबांनी तक्रार घ्यायला मला पूर्ण नकार दिला. सुदन सुसर बीड जमदार आहे शेलगाव जहागीरला, त्यांनी सांगितलं माझ्या म्हणण्यानुसार रिपोर्ट करा. मी म्हटलं सर जी घटना झाली मी जे सांगितलेले त्याच्यानुसार तुम्ही करा, ज्या कलमा होतील त्या होतील, पण जी घटना झाली तीच करा, तुमच्या मनाने काही टाकू नका म्हटलं सर. त्यांनी पूर्ण त्यातले शब्द लपवायचा प्रयत्न केला. बलात्कार, ब्लाऊज फाडल्याचा, साडीचा जाळल्याचा सगळे शब्द त्यांनी कट केले त्याच्यातले. आणि आम्हाला 2 वाजेपासून रात्री 1 वाजेपर्यंत तिथं बसून ठेवलं. आणि गुप्त माहिती सुदन सुसरनीच दिली मला असं वाटतंय. कारण की जेव्हा आम्ही तिथून रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही जेव्हा गेटमध्ये आलो पोलीस स्टेशनच्या, तेव्हा तो शिवाजी शिराळे बुलेट घेऊन तिथून गेला. मग त्याला ही माहिती कशी झाली की हे लोक इथंच बसलेले, यांचा रिपोर्ट आता झाला आणि हे लोक तिथं गेटवर गेले आणि तो त्याच्या समोर गेला. म्हणून आम्ही म्हटलं की माझ्या जीवाला धोका आहे, आम्ही 3 जण कसे घरी जाऊ. म्हणून मगर मॅडमनी आम्हाला पोलीसच्या गाडीमध्ये आम्हाला आमच्या घरापर्यंत पोहोचवलं. याला माझी सगळ्या समाजाला, महाराष्ट्राला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांना कळकळीची विनंती आहे, तुमच्या या लाडक्या बहिणी, तुमच्या या माय बहिणी खूप अन्याय अत्याचारात आहे. तुम्हाला एवढीच विनंती आहे की असा अत्याचार कोणावर झाला नाही, कोणत्याही महिलेवर, कोणत्याही समाजावर, कोणावरही झाला नाही पाहिजे. आणि त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे, त्याच्यावर तात्काळ 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे, आमची शेती आम्हाला परत भेटली पाहिजे. एवढी मी सगळ्यांना विनंती करते.